टीम में अच्छे खिलाड़ी है, लेकिन आप उनसे कितनी उम्मीद रखते हैं यहाँ पर प्रशांत खानावकर से, क्या कहेंगे? और आपकी कप्तानी क्या कहेंगे? मेरी कप्तानी तो कुछ नहीं, सब वही है प्रशांत खानावकर, हमारा 99% पूरा भरोसा उस पर ही है। यस, वो तो हम भी जानते हैं कि पर्दे के पीछे हीरो प्रशांत खानावकर है। तो बहुत बहुत शुक्रिया उमेश जानकारी के लिए। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड क्रिकेट। तो चलेंगे हम रवि काटे के पास। रवि काटे, आपने टॉस यहाँ पर हारा है, पहला टॉस आपने जीता था, बिल्कुल वो भी हरा था आपने, और बल्लेबाजी की थी, तो आप भी आपको बल्लेबाजी का मौका मिल रहा है, तो कैसे लग रहा है आपको? पहला मुकाबला आपने काफी अच्छा जहां पर जीता, क्या कहेंगे? अच्छा लग रहा है हमको। हेलो, अच्छा लग रहा है हमको। बल्लेबाजी चाहिए थी और बल्लेबाजी करेंगे हम। तो जिस तरह से मुकाबला, पहले मुकाबले के बारे में थोड़ी सी हम चर्चा करेंगे, हमारे पास समय। पहला मुकाबला आपने बिल्कुल हारते हारते जीता है, कहां पर गलतियां हुई थी, किस गलतियों को आप दोहराना चाहेंगे वहां पर पहले मुकाबले जो आपसे गलतियां हुई, और उसको सबक सीखकर अब आपके अच्छा खेल आपको करना है, क्या कहेंगे उन गलतियों के बारे में? कहां पर आपकी गलतियां हुई थी पहले मुकाबले में? हमारी गलती हुई थी, हमारे बहुत सारी मिस फील हुई थी, तो हम अभी उसमें बदलाव लाएंगे और उससे भी अच्छा करने की कोशिश करेंगे। निश्चित रवि, आखिरी सवाल होगा। पहला मुकाबला 5 ओवर का था, अभी मुकाबला 4 हो गया है। आपने कहा कि उन गलतियों से हम सबक सीखेंगे और उसमें यहाँ पर बदलाव लाएंगे, बिल्कुल अच्छे कप्तान है, अब आपको शुभकामनाएं देंगे। अब ये मुकाबला 4 ओवर का है, तो यहाँ पर आपकी कुछ गेम प्लानिंग्स के बारे में बताएंगे, या फिर एक बार वही बल्लेबाज आपके मैदान के अंदर शुरू से जो आपने बल्लेबाजी की थी, अब मुकाबला 4 ओवर का है, तो क्या कहेंगे उन बल्लेबाज के बारे में? वही क्रम जारी रखेंगे या कुछ उसमें बदलाव लाएंगे आप? नहीं, अभी तो बदलाव लाना ही पड़ेगा क्योंकि ओवर थोड़े कम है, 4 ओवर का गेम है, तो थोड़ा बदलाव करेंगे हम लोग। यस रवि, बहुत बहुत शुक्रिया आपका जानकारी के लिए। दोनों टीम को शुभकामनाएं दोस्तों, कहीं भी मत जाना, एक जबरदस्त फाइट मुकाबला हम देख पाएंगे रवि काटे और प्रशांत खानावकर के बीच में, कश्मकश हैरतअंगेज हा मुकाबला देख पाएंगे। तो बहुत बहुत शुक्रिया। पेटाले गावचे मंगेश केणी यांना श्री निर्दोष केणी साहेब इथे आपल्याला अतिथी मंचावर बोलवतात, आपण यायचंय। श्री मंगेश केणी, थँक्यू शंकर मात्री, यावेळी आपण सामना करा आमचे अब्दुल रहमान, इनका भी यहाँ पर शपथ उच्च, उनका भी हम स्वागत करेंगे। तर बोलिए सामने हमच्या समेत काका मात्रे, सिने समालोचक वशत शंकर महात्रे, भाऊ महात्रे, हमारे सभी का स्वागत करेंगे। संदीप पाटील, झहीर पाटील, आमदार ट्रॉफी 2016 में सर्वांचा आम्ही स्वागत करतोय। बोलतोय आजच्या स्पर्धेकडे पहिल्या फेरीतला हा 4था सामना आपण पाहतोय। 5 षटकांचा सामना जिंकण्यासाठी टार्गेट आपण पाहू शकाल 60 धावांचं टार्गेट, 59 धावा झाल्यात। तर बघायचंय आपल्या या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बरेचसे मान्यवर आहेत, आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सिनियर समालोचक काका मात्रे आमच्या समितीत ते सुद्धा जोडले, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया। 60 धावांचं लक्ष्य, बोलूया आपण सामन्याकडे। 2 फलंदाज, स्ट्रायकरला फलंदाज मच्छिंद्र महात्रे और अहमद केनी गोलंदाजी बोलायला सज्ज होते। 61 धावा टोकायच्या पेटाली संघाला संदीप। इस बीच मंगेश केनी, या उनसे गुजारिश है कि निर्दोष केने आपका यहाँ पर इंतजार कर रहे हैं, स्वागत है आपका। 61 धावांची गरज आहे पडगा वर्सेस पेटाले, आपण हा सामना पाहतोय। पेटाले संघाने 59 धावा टोकल्यात, 60 धावांची गरज आहे। तर बघायचंय पडगा संघ या स्पर्धेमध्ये किती चांगली ह्या गेम प्लॅनिंग करतोय। पहिलं षटक सुरू असताना गोलंदाज सज्ज आहे, गोलंदाज अहमद केनी, एक अतिशय चांगला उत्कृष्ट गोलंदाज, ज्याच्याकडे चांगला अनुभव असलेला गोलंदाज आपण पाहतोय अहमद केनीला। स्ट्रायकरला फलंदाज पडगे संघाचा नामवंत फलंदाज अजय पाटील, त्याला साथ दिल तो मच्छिंद्र मात्रे। सिंगल कॉर्ड मध्ये सायकला मध्ये तिथे राईट ओव्हर द विकेट, अंपायरना पंचांना पार करतोय। मोठा फटका लॉंगाच्या डोक्यावर याला कन्वर्ट करतोय, बिग 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 शॉट, 6 धावा, अजून एक मोठा फटका दाखवतोय फलंदाज ओव्हर पिच चेंडू बघू शकाल आपण एक्शन रिप्ले मध्ये। ओव्हर पिच चेंडू आपण पाहू शकाल, 13वा फलंदाज या स्पर्धेत ठरला, ज्याने षटकाराने आपल्या खात्याची सुरुवात केली। तर अजय पाटील हा ठरलाय 13वा फलंदाज, ज्याने सुरुवात केली दमदार षटकारांच्या माध्यमातून। बघा सामना फार चांगला रंगेल। ज्यावेळेला मी इंटरव्ह्यू घेतला होता दोन्ही संघांचा, त्यावेळी मी सांगितलं प्रीतमला की धावा चेत झालेले 3 सामन्यामध्ये आपण नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण का स्वीकारता, त्याने सांगितलं होतं की गोलंदाजीची ताकद आमच्यावर खूप चांगली आहे, मग 59 धावा का झाल्या हा प्रश्न विचारला जाईल त्यांना मैदानावरती। जर तुमची गोलंदाजी चांगली होती तर 40 धावावरती का रोखता आलं नाही तुम्हाला, हा मोठा प्रश्न विचारला जाईल। तर 60 धावांचं लक्ष या मैदानावरती पडगा संघ पूर्ण करेल का हे पाहणं गरजेचं असणार आहे। बोले आपण सामन्याकडे पहिलं षटक मार्गस्थ असताना क्षेत्ररक्षण पाहू शकाल आपण, शॉट थर्डमॅन, शॉट पॉइंट, शॉट कव्हर, एक पाहू शकाल आपण एक्स्ट्रा कव्हर, या क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल। 5 क्षेत्ररक्षण ऑफ साइडला, मोठा फटका, वाटा स्ट्रोक, सीमा पलीकडे, 1 बाउंड 4 रन, जबरदस्त चौफेर फलंदाजी, पहिला चौकार लॉंगांच्या डोक्यावरनं, त्यावेळी चेंडू होता ओव्हर पिच होता, यावेळी चेंडू मध्ये शॉर्ट पिच चेंडू होता, आणि यावेळी कव्हर ड्राइव्ह दाखवतोय। क्रिकेटचा आणखी एक मादक सौंदर्य दाखवतोय।
कॉपी बुक स्टाईल मध्ये कबड्डी दाखवतोय. आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. सामना खूप चांगला रंगेला, शंका नाहीये. पहिला षटक सुरू असताना 11 धावा आल्यात. बघा गोलंदाजाला हेमंत केलीला खूप मोठा ह्यावेळी मात्र सजेशन देण्यात येते. काय असणार आहे सजेशन? हेमंतला एक निश्चित सूचना केली ह्यावेळी संघनायकानं की आपल्याला एक चांगली गोलंदाजी करायची आहे. मात्र हेमंत केली स्वतः एक संघनायक आहे. पप्पा यावेळी आपण पप्पाला पाहू शकाल. धावफलकावर धाव पाहू शकाल आपण. 13 धावा. पेटाली संघाचा 12 खेळू आमच्या मागे यायचंय. पेटाली संघाचा 12 खेळू मागे. हेमंत केने 11 धावा धाबाती पाहू शकाल आपण. सायकलला फलंदाज सजीव झाला तो अजय पाटील. 2 षटकार, एक चौकार, एक 2 मोठे हिट दाखवले. अजयने त्याला मध्ये चेंडू बीट केलाय. हेमंतला बघा ज्यावेळी सजेशन दिलं होतं संघनायकानं त्याला मध्ये अतिशय चांगला बदला पाहायला मिळतोय. ओ ट्रिपी चेंडू कव्हर केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय. वैभव चेंडू खाली येतोय. लेट होतोस. वैभव चेंडू खाली येतो तोपर्यंत मात्र सोपा झेल सोडला जातोय. बघायचं वैभववरती किती दडपण असणार आहे. कारण सोपा झेल होता आणि तो झेल होता अजयचा. निश्चित हा सामना तर गमावला नाहीये असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. असंच होतं ज्यावेळी तुम्ही मोठी स्पर्धा खेळता तर तुमची मानसिकता ही खूप मोठी असणं गरजेचं असणार आहे. 2 झेल सोडले तिथे बघू शकाल आपण. दोन्ही फलंदाजांना जीवनदान लाभलंय. त्यामुळे फिल्डिंगचा इथे प्रश्न निर्माण झालाय. हाय स्टँडर्ड फिल्डिंग इथे तुम्हाला दाखवणं फार गरजेचं असणार आहे. आणि फलंदाज बाद होता माचलं. पुन्हा एकदा अजयला सुवर्ण संधी लाभली. 2 फलंदाजांना एक जीवनदान मिळालं आहे. धावसंख्या पाहू शकाल आपण धावफलकावरती 12 धावा. यू आर वॉचिंग द बिग फाईट. 100 सामना आपण पहिल्या फेरीतला पाहतोय. पडगे वर्सेस पेटाने यांच्यामध्ये. पडगे संघाची धावसंख्या 60 धावा काढायची. त्यांना पहिलं षटक सुरू असताना धावसंख्या आपण पाहू शकाल युट्यूबच्या माध्यमातून. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये ही स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून कुठेही पाहू शकाल. एवढी चांगली सुविधा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. ओव्हर द विकेट. यस, मोठा फटका, जीवनदान दिला. हे तर होणारच आहे. आणि निश्चित योग्य पनिशमेंट. फलंदाज द्यायला जीवनदान देणं किती महागात पडू शकेल याचं उत्तम उदाहरण. पेटाली संघाला निश्चित शिकायला हवं चुकांमधनं. कारण चुका तुमच्याकडे होत असतात. मग चुकांकडे शिकणं खूप गरजेचं असतं. आणि षटक समाप्त होण्याचा पंचांचा इशारा येतोय. 18 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस दमदार सुरुवात. पेटाली संघाची धावसंख्या होती P1 मध्ये फक्त 15. त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि 18 धावा पहिल्या षटकामध्ये ठोकल्यात. आपली ताकद किती आहे, आपली गुणवत्ता किती आहे, आपला दर्जा किती आहे याचं स्पष्ट उदाहरण दाखवतोय तो मात्र पडगा संघ. 3 सामन्यामध्ये आपण पाहिलं की सामना धावा चेस झाल्या नाहीयेत. मात्र या षटकात सामन्यामध्ये धावा चेस होतील का हा प्रश्न निर्माण झालाय मैदानावरती. जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह ऐकतात, लाईव्ह ही स्पर्धा पाहतात त्यांचं सुद्धा स्वागत. आपण ही स्पर्धा पाहतात. अहमदाबाद चषक 2016 अप्रतिम स्पर्धा. आमचे ताहिर पटेल, लक्ष्मी पटेल, उस्मान पटेल, हमारे हनीफ पटेल, आमचे हनीफ पटेल तसेच यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतात. तर धावसंख्या धापक होती ती 18 धावा. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. गोलंदाज सचिव होते. उंच पुढाचा गोलंदाज अक्षय केने. बघा ह्यावेळी मात्र पहिला गोलंदाज हेमंत केने खूप महागडा ठरलाय. आणि पहिल्या गोलंदाजाला जर मार बसला तर येणारे गोलंदाज ऑटोमॅटिकली प्रेशर गोलंदाजी करतील असं फलंदाजाचं मात्र म्हणणं आहे. आणि त्यानुसार फलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल. और पिच चेंडू. यास, फलंदाज बाद. व्हेरी गुड डिसिजन. आमचे पंच पाहू शकाल आपण. अब्दुल रहमान मामा. ब्लॉकॉलचा चेंडू ऑन द स्टंप यावर चेंडू आपण पाहिला आणि फलंदाज बाद ठरलाय. पहिला लेग बुपर पाहायची आणि 10वा गोलंदाज सरलाय ज्याने पहिल्या चेंडूवरती गडी बाद केल्यात. सदी मी मगाशी सांगितलं होतं की जागतिक कीर्तिमान विक्रम प्रस्थापित केला होता डोंबिवलीचा गोलंदाज निलेश कुलकर्णी ज्याने पहिल्या चेंडूवरती आपल्या करिअरमध्ये अटापट्टू श्रीलंका विरुद्ध त्याचा गडी बाद केला होता. आणि जगातील सर्वात मोठा विक्रम त्याने नोंदवला होता. आणि तोच विक्रम इथे नोंदवतो. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केल्यात. आत्मविश्वास खूप चांगला पाहायला मिळतोय आणि आत्मविश्वासाच्या आधारे मात्र खूप चांगली गुणची पाहायला मिळते. आपण ही स्पर्धा पाहत आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या पाहुण्यांचं आणि स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. बघू शका आपण व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या सामन्याचा आनंद लुटतात. फलंदाज बाद झाला तो अजय पाटील. आपल्या संघासाठी अजयनं 5 चेंडूमध्ये तब्बल 11 धावांचं योगदान दिलं. व्हेरी गुड स्टार्टिंग. एक अतिशय चांगला स्ट्राईक शॉट दिला. मध्ये 60 धावांची गरज असताना पडगा सामना जिंकेल का हा खूप मोठा प्रश्न असणार आहे. गोलंदाज खूप चांगले. गोलंदाजी पहिला ब्लॉकॉलचा चेंडू फेकलाय. चेंज ऑफ पेस. अक्रॉस खेळतो. लंगाच्या डोक्यावरनं गॅप मध्ये खेळतो. फ्लाइट डिलिव्हरी. पॅरलेस स्ट्रोक 6 धावा.
बघा पडगे संघाची पाठीराखी आता मात्र जागे झाले, त्यांचा आवाज येतोय आणि मैदानावरती फलंदाजांना मोटिवेट करतात. खूप चांगलं 14वा फलंदाज ठरलाय, ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकारानं आपलं खातं खुलं केलंय. व्हेरी गुड स्कोरिंग, द ग्रेट अरेंजमेंट आपण पाहतोय. आमदार चषक 2016 ताहिर पटेल यांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते युट्यूबच्या माध्यमातून. अप्रतिम आहे ग्रेट मॅनेजमेंट. ऑन साइडला शॉट घेण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडू खाली जातोय. व्हेरिएशन बघा गोलंदाजचा पहिला चेंडू ब्लॉक कॉलचा, दुसरा चेंडू ओव्हरपिच फेकला षटकार आला, तिसरा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक कॉलचा फेकलाय. व्हेरिएशन विविधता गोलंदाजीमध्ये कंट्रोल, लेंथ, लाईन, बेधकता हे असलं पाहिजे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपली उपयुक्तता सादर करतोय गोलंदाज गोलच्या माध्यमातून. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड कमबॅक, अतिशय चांगला कमबॅक दाखवतोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, नंतर मध्ये थोडंसं दडपण निर्माण करायचा प्रयत्न करतोय गोलंदाज. गरज होती का रिव्हर्स शॉटची? या स्पर्धेमध्ये आम्ही 7व्यांदा बघितलाय रिव्हर्स शॉट खेळताना फटका एकही फलंदाजाला चौकार किंवा षटकार मारता आला नाहीये. उस्मानला विचार करावा लागेल की आपण रिव्हर्स शॉट खेळायचे. बघा आपण प्रल्हाद केनियानं पाहू शकाल आपण स्क्रीनवरती. भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्वात मोठे कार्यकर्ते प्रल्हाद केने यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. कवायत दाखवतोय, क्षेत्ररक्षक सज्ज होतोय, एक्साकबला बॅकअप देतोय क्षेत्ररक्षक संदीप या चेंडूला बॅकअप देतोय. तोपर्यंत सिंगल पाहायला मिळतो. ऋतिक होता तर षटक दुसरं क्रमांक सुरू असताना धावसंख्या पाहू शकाल आपण. 10 फलकावरती आले ते 26 धावा. 26 लॉस ऑफ द 1 विकेट. प्रोग्रेस इन सेकंड इनिंग अँड प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. अक्षय केनीच्या माध्यमातून अगोदर बॅटचा फेस खोलतोय. अग्रज द क्रिकेट इज व्हेरी बॅड क्रिकेट. बघा अचूक अंदाज मात्र फलंदाजाला वर्तवता आला नव्हता आणि यावेळी मात्र बनी तो अब्दुल गनी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र पाहायला मिळतोय आणि षटक समाप्ती पंचांकडून घोषणा केली जाते. 27 धावा एकूण पाहू शकाल आपण. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या आणि धावा आल्या त्या फक्त या षटकामध्ये 9 धावा. म्हणजे या षटकानं कुठे का होईना मात्र पेटाली संघाला थोडासा दिलासा दिलाय आणि जिंकण्याची मात्र उमेद, जिंकण्याची चाहूल या षटकानं कुठे का होईना करून दिली ती गोलंदाज अक्षय केनीनं. सामना आपण एन्जॉय करतोय. आजच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीतला आपण सामना एन्जॉय करतोय. तो 2 षटकामध्ये धावा आपण पाहिल्या तर 22 धावा होत्या पडग्या संघाच्या, मात्र पेटाली संघाच्या माफ करा तर पेटाली संघाला मात्र चोख प्रत्युत्तर देताना धावसंख्या आपण पाहू शकाल त्या 27 धावा. म्हणजे अजूनही पडगा संघ पुढे पाहायला मिळतोय. तर येणाऱ्या 18 चेंडू आणि गरज आहे ती 33 धावांची. 11ची सरासरी कायम ठेवला गेला सामना जिंकण्यासाठी. यू आर वॉचिंग द बिग फाईट. एक मोठा सामना आपण एन्जॉय करतोय. तमाम कडे रसिकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आपण पाहू शकाल आमचे बागबान हॉटेल, जबरदस्त इम्रान पटेल यांचं आपण हॉटेल पाहू शकाल आपण स्क्रीनच्या माध्यमातून. त्यांचे संपूर्ण कटाट आपण पाहू शकाल. या स्पर्धेसाठी बरीचशी पारितोषिक आम्हाला ज्या मान्यवर दिले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. पुन्हा एकदा सामन्याकडे जिंकण्यासाठी 18 चेंडू 33 धावांची गरज. यू आर वॉचिंग द बिग फाईट पेटाली वर्सेस पडगा असा आपण सामना पाहतोय. 2016 अंगामातील आपण पहिला सामना 2 संघामध्ये पाहतोय आपण. असं म्हटलं तरी वावगं ठरणार. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाज राकेश केने. अगोदरच बॅटचा फेस करतोय. फलंदाज बघा लाईन मध्ये येत नाहीये. जर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर तुम्हाला गोलंदाजाच्या शोल्डर वरती लक्ष केंद्रित करायला हवं. शोल्डर ज्यावेळी रिलीज ऑफ डिलिव्हरी कशी होते याचा तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल आणि चेंडूच्या लाईन मध्ये यावं लागेल. स्ट्रोकचं सिलेक्शन करावं लागेल, बॉडीचं बॅलन्स ठेवावं लागेल आणि चेंडूला व्ही शेप मध्ये खेळावं लागेल किंवा चेंडूची जी लेंथ लाईन आहे त्या चेंडूचा मेरिट पाहून तुम्हाला खेळ केला पाहिजे. तर तुम्ही चांगले क्रिकेटर भविष्यामध्ये बनू शकाल. असे अंदाज पण ते फटके मारून तुम्ही कधी चांगले क्रिकेटर बनू शकणार नाहीयेत. सिंगल मात्र पाहायला मिळते. धावांच्या माध्यमातून अजून एक धाव पुढे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फलंदाज अगोदर बॅटचा पेस खोलतोय. एज लागते. विकेट किपर चेंडू खाली जातोय. सुरेश चेंडू खाली जातोय. तोपर्यंत सिंगल घेण्याची मात्र मुभा होती फलंदाजाकडे. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येला पुन्हा एकदा कन्वर्ट धावसंख्या पुढे पाहू शकाल आपण. 29 या धावसंख्येला पाहू शकाल आपण. बघा मान्यवर या सामन्याचा आनंद लुटतात मंचावरती. बरेचसे मान्यवर टाटा बाय बाय करतात. निश्चित तुमचा टाटा बाय बाय दुबई पर्यंत जातोय आणि संपूर्ण विश्वामध्ये तुमचा हा टाटा बाय बाय जातोय. ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू या इट इज अ वाईट. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे 1 ते 42 नियम आहेत. त्याच्यामध्ये 25 नियमाची तरतूद आहे. इट इज अ वाईट. एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड ऑप्शन इट इज अ वाईट. एव्हरी आउटसाइड इज अ लेटर आउट. वाईट पंचांचा पुढे एकदा वाईटचा इशारा. अजून एक अमांतर धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या अमांतर धावसंख्येमध्ये एकूण कन्वर्ट देते 30 धावा. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. अर्धी लढाई जिंकली, अजूनही अर्धी लढाई जिंकायची आहे. चेंडू राहिले ते आतापर्यंत 2 या षटकातील. यस थ्रो गोलंदाज ऑब्जेक्शन इथे आलेलं आहे. संदीप ज्यावेळेला मी भिवंडीमध्ये कॉमेंट करतो 8 दिवस त्या स्पर्धेमध्ये खूप चांगला नियम होता. जर थ्रो गोलंदाज अडलला तर 5 धावांची पेनल्टी होती आणि त्या स्पर्धेमध्ये 3 गोलंदाज
ब्लॅक लिस्ट मध्ये पाठवले होते उस्मान पटेल. विनंती करतो आपण किंवा नच्चू पटेल आमचे की आपण मैदानामध्ये जा. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. पहिल्यांदाच तिसऱ्या सामन्यामध्ये चौथ्या सामन्यात आपण तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. जेव्हा जेव्हा तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते तेव्हा तेव्हा सामना खुन्नस असतो. त्यातील मात्र शंका नाहीये. हेलो, तो जाना है मैदान के अंदर जल्द से जल्द दौड़कर थर्ड अंपायर के लिए. उस्मान पटेल इस समय मैदान के अंदर प्रस्थान कर चुके हैं. निश्चित आहे संदीप उस्मान पटेल त्याचा खेळ आपण पाहू शकाल. 16 तारखेला त्याचा खेळ आपण पाहू शकाल. 17ला स्पर्धा संपेल. 18 तारखेला रवाना होतील दुबईला. आपण शुभेच्छा देऊया त्यांना. ओमकार देसाई सुद्धा असतील त्यांच्या बरोबर बरेचसे खेळाडू आम्ही तुम्हाला नावं सांगू आज कोण कोण असणार आहे. दुबईला रवाना होणारे खेळाडू आपल्या मुंबईतला SP दादर म्हणजे शिवाजी पार्क दादर सँडी 11 SP हा संघ पूर्ण दुबईला रवाना होणार आहे. राईट अप ओव्हर द विकेट. अगोदर बॅटचा पेस खोलतोय फलंदाज ऑन साइड ला यावर घेऊन करतोय. क्षितिज जज करतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा झेल सोडलाय. तिसरा झेल सोडला पेटाले संघाच्या माध्यमातून. धावची ती बाद झाला असता आणि क्षेत्ररक्षक होता ऋतिक दुसऱ्यांदा झेल सोडतोय. एक ऋतिक रोशन कवन पॅर मध्ये रातोरात सुपरस्टार झाला. मात्र हा ऋतिक रातोरात मात्र फ्लॉप होईल मैदानावरती. कारण 2 झेल सोडले तर ऋतिकनं बघा प्रेशर किती असं जेव्हा तुम्ही मोठं क्रिकेट खेळता एवढ्या प्रेक्षकांसमोर तेव्हा तुमची मानसिकता असणं फार गरजेचं असणार आहे. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स गरजेचं असणार आहे. अजून एक जीवनदार मिळतो फलंदाजाला. 2 धावा कन्वर्ट होतात. धावांची संख्या पुढे सरकते. 32 या धावांची कन्वर्ट संख्या. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. 18 धावांची अजून गरज. उलटा चेंडू बॅटचा फेस खोलतोय. सीमा पलीकडे षटकार. जेव्हा जेव्हा झेल सोडला तेव्हा तेव्हा षटकार आपण पाहिला. चुकीचं क्रिकेट दाखवलं पेटाली संघानं आणि पेटाल संघाच्या खराब फिल्डिंग मुळे सामना त्यांना गमावा लागेल का हा प्रश्न निर्माण झालाय. कारण समीकरण बदलते. वेगाने धावसंख्या पुढे सरकते. जीवनदानाचा फायदा घेतो पडका संघ आणि एकूण समीकरण बघू शकाल आपण. धावांचा डोंगर उभा केला जाते. 38 धावा. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 22 धावांची गरज. बघा आमच्या इंडिया क्रिकेटचे आमचे वैभव बेटा सुद्धा आमच्या समोर स्वागत आहे. वैभव बेटा आपलं इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. मोठा फटका. वाट स्ट्रोक. अजून एक मोठा फटका. ओव्हरपिच चेंडू समोर चेंडू दिलेत या गोलंदाजाला आणि मोठे फटके दाखवलेत फलंदाज. स्ट्रायकरला असला फलंदाज संदेश मात्र 2 चेंडू 2 षटकार. वाट बॅटिंग परफॉर्मन्स बघू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण ओव्हरपिच चेंडू ऑन साइड ला जबरदस्त फटका कन्वर्ट केलाय. शॉटचं सिलेक्शन खूप अगोदर केलं फलंदाजानं. वाट स्ट्रोक. वाट बॅटिंग परफॉर्मन्स. 7 चेंडू 23 धावांची बहारदार कामगिरी करतोय फलंदाज संदेश मात्र. 2 जीवनदान संदेशला ऋतिकने दिलेत. अजून एक मोठा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. माफ करा लॉंगॉनला आणि फलंदाज बाद झालाय. अक्षय चेंडू आलाय. फलंदाज बाद झालाय. 8 चेंडूची 23 धावांची बहारदार कामगिरी केली फलंदाजानं. कसोशीने प्रयत्न केले संघाला जिंकवण्यासाठी आणि खूप चांगला खेळ दाखवलाय या फलंदाजानं. ऍडव्होकेट समीर शेख यांचे ते आगमन झालं. स्वागत आहे तुमचं. मोस्ट वेलकम. तलोजा मोस्ट वेलकम. तलोजा तुमचं स्वागत करीत आहे. तर धावफलकावर धावा पाहू शकाल आपण. समीकरण येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. पेटाली संघाला विचार करायला हवा की तुम्ही कशी गोलंदाजी करता आणि कसं क्षेत्ररक्षण करता. एवढा मोठा तुम्ही सामना केलता. एवढी मोठी स्पर्धा केलता. ह्या चुका का होतात यांचा तुम्हाला अभ्यास करणं फार गरजेचं असणार आहे. चुका होत असतात मध्ये त्या चुकांमध्ये सुधारणा करणं ही फार महत्वाची गरज आहे. वारंवार जर चुका तुम्ही त्या केल्यात तर तुम्हाला सामना गमावा लागेल. सामना कोण जिंकणार. हू विल विन द मॅच आय डोंट नो. आय डोंट हॅव एन आन्सर बट आय कॅन श्योरली से द मॅच विल बी हाय व्होल्टेज. नो डाउट द मॅच इज व्हेरी हाय व्होल्टेज मॅच. यू आर वॉचिंग द बिग फाईट. लास्ट मोमेंट मध्ये आपण सामना खूप फाईट पाहतात. पेटाली वर्सेस पडका यांच्यातील सामना आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. अजूनपर्यंत इतिहास आम्हाला इथे सांगतोय की नाणेफेकी जिंकणारा संघ हरलाय. कारण ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तो संघ हरलाय. मात्र या सामन्यामध्ये चौथ्या सामन्यामध्ये काय वेगळेपणा पाहायला मिळेल का असा प्रश्न निर्माण झालाय. पडगे वर्सेस सामना आपण पाहतोय. या शेवटचा सामना पहिल्या फेरीतला पडगे वर्सेस आपण पेटाली हा सामना पाहतोय. पेटाली संघाने 59 धावा ठोकल्या. 60 धावांची गरज आहे. आता समीकरण बदलले. 12 चेंडू 16 धावांची गरज. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होतोय भगवान मसे. चौथ्या नंबरचा फलंदाज गोलंदाज सज्ज झालाय तो अक्षय केनी ज्याने दुसरं षटक फेकलं होतं. 7-9 धावा दिल्या होत्या. एक गडी बाद केला होता. कारण पहिलं षटक हेमंतने फेकलं. मच्छिंद्र माते सायकलला फलंदाज बघू शकाल आपण. व्हेरी गुड डिलिव्हरी. ग्रेट मॅनेजमेंट. आमदार चषक 2016 आपण स्पर्धा पाहतोय. 11 चेंडू गरज आहे ती 16 धावांची. बघा एक चेंडू जरी बीट झाला तरी फलंदाज एकमेकाला समजावतात की आपल्याला सामना जिंकायचा आहे आणि आपल्याला चांगली फलंदाजी करायची आहे आणि पेटाली संघाचा पर्दाफाश करून आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये चढाई करायची आहे असा निर्धार बांधतात हे फलंदाज.
अगोदर बॅटचा फेस खोलतोय. इट इज अ बॅट क्रिकेट. कारण बघा फलंदाज अगोदर बॅटचा फेस खोलतोय आणि हेच केलं रोंजन संघाच्या फलंदाज चिनू सुद्धा असाच खेळलाय. तर रोंजन संघ बाहेर झालाय. अगोदर बॅटचा फेस खोलतात, चेंडूची लाईन बघत नाही, लाईन मध्ये येत नाही तुम्ही आणि असं जर क्रिकेट दाखवलं तर सामना गमावा लागेल. आणि 2 चेंडू बीट केलेत गोलंदाज अक्षय केनीनं. व्हेरी गुड बॉलिंग, फुल हँड डिलिव्हरी. पहिला चेंडू गुडलेस स्पॉटवर, दुसरा चेंडू चेंज ऑफ पेस, तिसरा चेंडू फुल हँड डिलिव्हरी. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. 9 चेंडू 16 धावा. सामना रंगतोय मैदानावरती. आता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये सामना येतोय. पडगा जिंकणार की यावेळी मैदानावरती मात्र पेटाली जिंकणार. 9 चेंडू 16 धावा, 3 चेंडू लगातार बीट. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. क्लीन बॉल, प्लेट फॉर विकेट. पुलटा चेंडूवरती मच्छिंद्र बाद झाला. पश्चाताप झालाय बघा. त्याला विश्वासच बसत नाही की मी बाद झालो की मात्र त्रिपलाचीत बाद झालाय. नियम क्रमांक 30 लागू होतोय. त्रिपलाचीत बाद. संदीप क्या कहना चाहेंगे? निश्चित मच्छिंद्र पाटिल, जिस तरह से यहाँ पर मच्छिंद्र ने रनों का अंबार बोया था, लेकिन उसी मच्छिंद्र को 3 गेंदे इस हालात में डॉट निकाली है, तो कहीं ना कहीं मनोवैज्ञानिक दबाव पूरी तरह से आ चुका है पडगा के ऊपर. तो 8 गेंदे 16 की आवश्यकता. संदीप बघा सामना कसा रंगला मैदानावरती. आता मात्र ज्या मच्छिंद्रनं सामन्याला चेहालीमध्ये कलाटी दिली होती तो मच्छिंद्र मात्र बाद झालाय. मच्छिंद्र मित्र नावे खूप मोठे आहे. मच्छिंद्र कांबळे कोण विसरू शकणार. मराठी कलाकार कोकणी. एक मच्छिंद्र चाटे सर्वात मोठा क्लास घेणारा आणि एक मच्छिंद्र पाटील कॉमेंट तुमच्या समोर. बघा मच्छिंद्र बाद झालाय. समीकरण बघा 8 चेंडू 16 धावांची गरज. सामना कोण जिंकणार. करार क्रिकेटचा पाहायला मिळतोय. 3 सामन्यामध्ये राहण्यापैकी जिंकलेला संघ हारलाय. पडगा संघ हरेल का की पडगा संघ सामना जिंकेल का की पडगा सामना चेस करेल का, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. 8 चेंडू 16 धावा. अगोदर बॅटचा पेस खोलतोय. जरा जोरदार टाळ्या गोलंदाज अक्षयसाठी. 5 चेंडू फेकलेत, एकही धाव नाहीये आणि एक गडी बाद केलात. मेडन षटक फेकेल का अक्षय. शेवटचा चेंडू. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. ग्रेट बॉलिंग, ग्रेट परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. व्हेरी गुड बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. याने मात्र चेंडूला लेट कट करतोय फलंदाज. सिंगल मित्र आपल्याला एक खराब क्षेत्ररक्षणामध्ये सामना गमावा लागेल असं वाटतंय फलंदाजांना. या खराब क्षेत्ररक्षण दाखवलं, फक्त सिंगल होती आणि षटक समाप्त झाले. गोलंदाज अक्षय केनीचा या षटकामध्ये फक्त 2च धावा दिल्यात. जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय. समीकरण बदलतंय. येणारे एक षटक आणि गरजेची 14 धावांची. कंपल्सरी यू हॅव टू चेस द रन. कंपल्सरी तुम्हाला धावा चेस करायला लागतील. एक षटक आणि 14 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 16 धावा पाहिजे होत्या. संदीप बघा समीकरण कसं. आणि 5 चेंडू निर्धाव फेकलेत. जर सामना पेटाली संघाने जिंकला तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आम्ही घोषित करू गोलंदाज अक्षय केनीला. मात्र जर सामना पडगा संघ जिंकला तर आम्हाला विचार करावा लागेल की मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोणाला ठरवायचा. कारण शेवटचं षटक असणार आहे. जर या षटकामध्ये चांगली फलंदाजी करून सामना जिंकून दिला फलंदाजानं तो फलंदाज असणार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. संदीप बघा ह्याचंच नाव आहे क्रिकेट. रोंजन संघानं पहिल्या षटकामध्ये 26 धावा ठोकल्या. फक्त त्याला 32 धावा काढायच्या होत्या. 24 चेंडू मध्ये धावा काढता आल्या नाहीयेत. आता बघा सामना 12 चेंडू 16 धावा काढायच्या होत्या. पेटाली संघाच्या विरुद्ध पडगे संघाला सामना जिंकता येईल का, मोठा प्रश्न निर्माण झालाय. येणारे 6 चेंडू 14 धावांची गरज. You are watching the big fight. You are watching the high voltage match. सामना खूप चांगला आपण पाहतोय. मात्र शेवटचा गोलंदाज कोणता वापरायचा हा प्रश्न निर्माण झालाय यावेळी संघ नायकासमोर. ऋतिक केनी. ज्या ऋतिकने 2 झेल सोडले त्याला मात्र संधी दिली. मी मगाशीच सांगितलं होतं कहो ना प्यार मध्ये ऋतिक रोशन रातोरात सुपरस्टार झाला. हा गोलंदाज सुद्धा रातोरात सुपरस्टार होऊ शकेल जर सामना जिंकून दिला पेटाली संघाला. बघा प्रल्हाद केनीला पाहू शकाल आपण. चेहऱ्यावरती थोडासा घाम आलाय. चिंतेचं सावट आहे. बीपी त्यांचा वाढलाय की पेटाली सामना जिंकणार का. निर्देश केले सुद्धा आमच्या कमेंट बॉक्स मध्ये. बघा सामन्याचा आनंद घेतात कारण पेटाली सामना जिंकेल का हा फार मोठा प्रश्न निर्माण झालाय. प्रल्हाद केनी पेटालीचे कार्यकर्ते आहेत. यामध्ये त्यांना मंचावरती मी पाहू शकाल. येणारे 6 चेंडू 14 धावांची गरज. सामना खूप फाईट आपण पाहतोय. गोलंदाज ऋतिक केनी. बघा सर्व केनी परिवार आहे आपण पाहू शकाल. पेटाली संघाच्या माध्यमातून अजूनपर्यंत 4 गोलंदाज आपण पाहिले केनी परिवार. बघा केनी परिवार मध्ये बघा एक हरीश केनी खूप मोठं नाव आहे. मी म्हणेन राजकारणातलं. समीकरण बघू शकाल. 6 चेंडू आणि 14 धावा. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. दोन्ही संघांना ताईरपणे हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू शॉर्ट पेस आणि सीमा पलीकडे जबरदस्त फटका. वीरेंद्र सेहवाग स्टाईल 6 धावा. यस दॅट्स अ 6.
6 धावा मात्र सामना खुला गेलाय. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. बघा फलंदाज बॅकफुटला आला, पाहिलं चेंडू शॉर्ट पिच आहे, पूर्ण रूम बनवला, पाहिलं की शॉर्ट पॉइंट यावेळी मात्र सर्कल मध्ये आहे, त्याचा फायदा घेतलाय आणि लेट कट स्क्वेअर कटच्या माध्यमातून षटकार दाखवतोय. बॅकफुट यावेळी बॅकफुट स्क्वेअर कट आपण पाहिलाय. 6 धावा. तर समीकरण राहिले ते आता समीकरण 5 चेंडू 8 धावा. ऋतिकला मात्र ऋतिकने काहीतरी करावं लागेल. ऋतिकने 2 झेल सोडलेत आणि तोच ऋतिक गोलंदाजी करतोय. फलंदाज तयार नाहीये, 23 नियम वापरला जाईल. डेड बॉल. बघा फलंदाज तयार नव्हता, फलंदाज यावेळी खेळण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राईकला फलंदाज येतो भगवान मसे. 15वा फलंदाज षटकाराच्या माध्यमातून अतिशय खतरनाक फलंदाज, अत्यंत विश्वघातक फलंदाज आपण पाहू शकाल भगवान मसेला. यस, मोठा फटका. व्हॉट अ बॅटिंग. 130 मीटरचा षटकार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. बघा चेंडू किती उचले गेला, तेवढा चांगला फटका कन्वर्ट केलाय. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. आणि पडगा संघ विजयाच्या छायेखाली पाहायला मिळतोय. आणि ज्या ऋतूवरती भरोसा दाखवता ऋतिक मात्र खलापंची करतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच फेकला, हा चेंडू शॉर्ट पिच फेकला, मात्र एक एक्स्ट्रा बाउन्स दिला, त्याचा फायदा घेतलाय फलंदाज. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. खूप काही कमवलं होतं गोलंदाज अक्षय केनीनं, मात्र खूप काही गमावलंय ते मात्र या ऋतिक केनीनं. या सामना खुला. 3 चेंडू 3 षटकार की बघायचं 50 षटकार आणि सामना जिंकलाय. ऋतिक मात्र स्पर्धेमध्ये अपयशी ठरलाय. तर फलंदाज मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल तो भगवान मसे. 3 चेंडू 3 षटकार. या भगवान आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि बेस्ट गोलंदाज तर मच्छिंद्र म्हात्रे ठरलाय बेस्ट गोलंदाज. एक मिनिट, जर उत्कृष्ट गोलंदाज आम्ही कॉल करतोय निखिल म्हात्रे. निखिल म्हात्रे आपण उत्कृष्ट गोलंदाज या आपण. तर अब्दुल रहमान मामा आपका स्वागत. अतिशय चांगली पंचाची कामगिरी आपण केली. जे आपण लेग बिफोर पहिल्या चेंडूवरती गडी बाद अतिशय चांगला निर्णय होता आपला. ऑन द ब्लॉक चेंडू होता, मिडल स्टंपला चेंडू होता आणि ब्लॉक हॉलचा चेंडू होता. व्हेरी गुड डिसिजन. हेलो. हाँ धन्यवाद मच्छिंद्र. तो इस बीच भगवान मशे जिन्होंने निश्चित अंतिम मुकाबले को अपने आगोश में किया और 3 गेंदों के अंदर 3 छक्के लगाकर इस मुकाबले को खोला किया और इस मुकाबले को एक बेहतरीन जीत अपने नाम की है पड़गा टीम ने. तो मैन ऑफ द मैच का खिताब भगवान मसे के यहाँ मसे के लिए सम्मानित किया जाएगा. मंच के ऊपर और बेस्ट गेंदबाज जिन्होंने 1 ओवर फेंका है 7 रन देकर 2 सफलता निखिल महात्रे. तो जो ट्रॉफी है वो देने के लिए हम आमंत्रित करते हैं हमारे मंच के ऊपर अतिथि मेहमान मंसूर शेठ पटेल. इनसे हम गुजारिश करते हैं कि मैन ऑफ द मैच का खिताब देकर आप बल्लेबाज भगवान मसे को नवाजे. ओवा के हमारे आदरणीय मंसूर शेठ पटेल साहब के शुभ हाथों से सम्मानित किया जा रहा है. भगवान